गण. कारण या देशामध्ये राजा कोण आहे माहिती का? तुम्ही आम्ही. मतदार खरा राजा आहे माहितीये. या देशामध्ये खरा राजा मतदार आहे. आपण म्हणतो नाही मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, नुसत्याच घोषणा दिल्या शाळेत. म्हणून इथं मतदार हा राजा आहे आणि ज्याला निवडून देतो ते खरे आपले नोकर चाकर आहेत. लक्षात घ्या. नाही पंतप्रधानापासून ते मंत्रिमंडळापर्यंत हे सगळे आपले सेवक आहेत. आपण निवडून दिले. तू काम कर, आमचे प्रश्न बघ. आमच्या मोरीत नाली नाही, नालीत मोरी नाही आणि दोन्हीत पाणी नाही. बरोबर. पथदिव्याची सोय कर, खांबे उभे गेले, लाईटच लावली नाही. बरोबर आहे का? आमच्याकडे वातावरण चांगलं असलं पाहिजे, धूळ कमी झाली पाहिजे, त्याच्यासाठी झाडं लाव. खड्डे केलेत, झाडं लावली नाही. बरोबर नाही. आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही, नळ आले पण नळाला पाणी नाही आलं. हे प्रश्न आपण नोकरांकडून करून घेतो. म्हणून पंतप्रधानापासून मंत्रिमंडळापर्यंत हे आपले जनतेचे कोण आहेत? जनतेचे कोण आहेत? सेवक. सेवक म्हणजे कोण? हे आपले सेवक आहेत आणि आपण त्यांचे राजा. पण सध्या राजकारणी लोकांनी काय केलं माहिती का? आपल्या नोकर केले, भिकारी करून सोडले, ते सुद्धा मालक झाले. सध्या उलटी स्थिती आहे आपल्या देशामध्ये. बरोबर आहे नाही? उलटी स्थिती आहे. आपली किंमत फक्त निवडणुकीच्या टायमाला आहे. बरोबर आहे नाही? आली नाही? पहिला असलं आपल्याकडे सेलिब्रिटी गेले मतदानाला बोटाला शेलवून आली, तुम्ही टिकले लावून अशी नाशिक फोटो काढायचे. आम्ही काय घासलेटच्या रांगेत तुम्ही आलं का? म्हणजे घासलेट घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या काय? भलं पोट भरवलं त्या बाईनं. कमी लावा कमी लावा. नाही जमत नाही. ड्युटी आहे आमची. आमची काय? बरोबर. म्हणजे या देशामध्ये ज्या देशामध्ये प्रजासत्ताक लोकशाही असते तिथला राजा कोण असतो? मतदार. म्हणजे जनता ही राजा असते. बरं काय?